थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. संकीर्तन 31 भाग. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय हरी हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय कृष्ण हरी हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय समतावर्तावी अहंता खंडावी. समतावर्तावी अहंता खंडावी. समतावर्तावी अहंता खंडावी. तेणेची पदवी मोक्ष मार्ग. तेणेची पदवी मोक्ष मार्ग. समतावर्तावी अहंता खंडावी. समतावर्तावी अहंता
निवृत्तीनाथांनी अत्यंत कमी सांगितलं, पण अमृत अनुभवाच्या वर सांगितलं ती गुरुसाठी. त्यामुळं एकच समतेचा विचार त्यांनी सांगितला, त्याला उरलेली सगळी नामाची जोड दिली. त्यात वाटीत जे सांगितलं ते आज बघायचं आणि पुढचे. तर ते एका समतेत सर्व शांती समावलेली आहे त्यांची. ती एकदा ज्याला साधली त्याला शांती साधली. समता साधत नाही, शांती येत नाही. म्हणून मग प्रपंच 60 वर्ष हो नाही तर 70 हो, काय संबंध नसतो. शांत असायचा तेवढाच असतो. अगदी 75ला काय, 80ला काय काय आत्ता तर असतो. तेव्हा त्यांनी एवढा वेळ त्याच्यावर दिला. त्यावेळेला गेल्या वेळेला आपण 3 छोटी सूत्र पाहिली की काय आपल्याला काय करता येण्यासारखं आहे. याच्यासाठी अंतरी समता असं आपण बघत होतो. जगी उचितता, तेव्हा ही अंमलात आणता येईल सगळं. आणि जगदीशाजवळ समर्पितता, एवढं जर करू शकलो तर या समतेचा काहीतरी विचार आपल्याला अंमलात आणता येईल. आणि मग त्यांचं जे स्थान आहे, संतांची समता हा समतेचा कळस आहे. खरं सांगायचं तर अगदी कळसावर काय असेल तर संतांची समता आहे. म्हणून ते मंगे आणि रावा आम्हा सारा काचे जीव, सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती. म्हणजे ही समता हा समतेचा कळस. पण तिकडे जायला, तिथपर्यंत यायला किंवा ते दिसायला तरी अंतरी समता. तिच्यात मूळ समतेची कारणं जशी पाहिली होती, ती का कशानं जाते, वेगळ्यापणाच्या कल्पनाने जाते. कोणीतरी कशाच्या तरी निमित्ताने आपण वेगळं असावं, वेगळं टिकावं, वेगळी ट्रीटमेंट मिळावी. तेव्हा या वेगळेपणापायी खूप समतेचं आपण घालवून बसतो. मला काही वेगळ्या ट्रीटमेंटची गरज नाही. ती माणसं शांत समोर राहू शकतात. तसं उच्च नीचतेनं समता जाते. मनात कुठल्याही प्रकारचं वर जाणं काय खाली येणं का, दोन्ही दृष्टीनं कुठेही उच्च नीचता म्हणजे काय फार मोठं समजायचं कारण नाही. तुम्ही बुवा काय वगैरे तेच तेवढं, तुम्ही बुवा काय, तुम्ही बुवा काय असायचं. पण ते वाटतं कुठेतरी की आपण काय होऊ शकत नाही, हा त्याच्या मागे भाव. म्हणताना तुम्ही बुवा काय हे ठीक, ते कुठेही कुठेही म्हटलं जातं. प्रपंचापासून कुठे परमार्थापर्यंत कुठे. आणि बाकी सगळीकडे मग हाताखालच्या माणसं वगैरे, हाताखालची माणसं मुळात स्थितीच, मग ते पायरीनं राहावं वगैरे. ते सगळीकडे व्यवहारात कसं येतं आपल्याला माहिती. तेव्हा ह्यांनी ते जात, भय वाटतं म्हणून जातं. अनेकदा निर्भय मनुष्य हा समोर राहू शकतो. पण असं सुटलेलं बैले अंगावर येतोय म्हटल्यानंतर कोण समोर राहणार. सगळं समतेची फळाफळ होते. टेम्पोतनं मागे एकदा बैल आणत, मी एका ठिकाणी अडकलो होतो असंच चालत. आणि 4-5 मैलाचा प्रवास व्हायला काय झेपे ना, टेम्पोत तर बसावं लागणार. ती बैल ते घेऊन येत असतात, बैल घेऊन येत होते. आपला हात केला, बाबा थांबला तर थांबला. रात्रीची वेळ, आपल्याला ते एवढं काय गाठणं शक्य नाही. अडदाण कुठेतरी चालण्याचं पूर्वी चालायचं त्यावेळेला. ते भय म्हटल्यावर मला आठवण झाली की मी आपला हात केला, त्यांनी थांबवलं. ते मागं बघितलं, बैल म्हटलं होतं या अवघड. पुढं सगळं जाम, कारण अशा वेळेला जाणार टेम्पो म्हणजे त्या काळात कुठं वाहनं होती काय होतं, ते सगळं पुढचं जाम झालेलं. कुठं काय म्हटलं, इकडं काय जागा नाही, मागं फाळक्यावर नाही येत असलं. मागून हे बघितलं म्हटल्यावर म्हणलं आता काय करावं होतं. एवढीच जागा आहे, याच्या पलीकडे आपला काय पाय उचलेलं नसं झाला. आता फाळक्यावर चढून आला तो. मागा आला, म्हणला तुम्ही काय काळजी करू नका, ते आपल्या सांगण्यातल्या ऐकण्यातली आहेत बैल. तर ती सांगण्यातली ऐकण्यातल्या. आपण म्हणलं मला हात जायचं, तुम्हाला हात देतो म्हणला. यावर फाळक्यानं वर गेलो.
तुम्ही म्हणला काय करू नका, तुम्ही फक्त कडेला धरून उभं राहा, एवढं करा, तिकडं काय जाऊ नका, त्याबद्दल एवढंच, बाकी ती चांगली तसं काय करणार नाही. म्हटलं मी फळक्याला धरून उभं राहिलो होतो, ती काय करणार नाही हे मला कळलं, पण त्यांना कळेल का जाय काय राम 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 4 महिने. तेव्हा भयाला की समता जाते, तसं नाही बघा, मोह आला तरी समता जाते, हाऊस वाटलं की समता जाते, मग काही असो. आणि मोह म्हणजे मोह आणि आशा, बरोबर त्यांनी ते दोन उल्लेख केलेलेच. आपण गेल्या वेळेला ते बघितलं आहे, पण त्यांनी बरोबर या 2 शब्दांचा उल्लेख केलेला आहे गोष्टीने. गेला मोह आणि आशा, बरोबर 2 गोष्टी सांगितल्या. मुंगी आणि राव सारखा जीव, मुंगी आणि राव सारखा जीव, मुंगी आणि राव सारखाची जीव. गेला मोह आणि आशा, गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा, कळी काळाचा हा फासा, कळी काळाचा, कळी काळाचा फासा. मुंगी आणि राव सारखाची जीव, मुंगी आणि राव सारखाची जीव, सारखाची जीव. असं की हेतली हाला मोह तरी जातं, आशा मनामध्ये उद्भवली तरी जातं. मोह हे वर्तमानातलं आशेचं स्वरूप, आशा हे भविष्यातलं मोहाचं स्वरूप. किती सोपं आहे. आज हो वाटणं हा मोह, आणि उद्या ते मिळेलचं वाटणं ही आशा. बरोबर, हे आले की इकडं चित्त खालीवर व्हायला लागतं, कारण मिळेल की नाही मिळेल की नाही ते आशेच. आणि आत्ता मोह पडलाय म्हणून अस्वस्थता येते, तर ते मिळत नाही आहे अजून वर्तमान. तेव्हा हे असं भय आणि तर त्यांनी जातं, अगदी ठळक फक्त गोष्ट, मत्सराने जातं. माझ्याकडं नाही, त्याच्याकडं आहे, त्याने जातं. जगी उचितता आपण म्हटलं, सारांशन चाललो म्हणून उचिततेचं. कसं कोणाशी, म्हणजे संतांना फरक कळत नाही असं मी, कळत नाही असं नाही असं म्हटलं होतं गेल्या वेळेला. त्यांना फरक कळतो, माणसंच आहेत. मुंगी आणि राव ह्याच्यामध्ये काय रचा राव चालले जमिनीवरनं असं काय म्हणत नाहीत ते, किंवा काही मुंगी असं काय म्हणत नाहीत. त्यांना ते बरोबर मुंगी आणि राव बरोबर कळतं त्यातलं. पण ते मुंगीला मुंगीच म्हणतात, रावच म्हणतात. त्यांच्याकडं कळसाची समता आहे म्हणून त्यांना जी उचित वागणूक द्यायची ते देत नाही तसं नाही, पण त्याच्यामुळे त्यांच्या चित्ताला काही हालत नाही. म्हणजे हे लहानाचं आहे, हे मोठ्याचं आहे, लहानाचं आमंत्रण आहे म्हणून सोडून द्या, मोठ्याचं आहे म्हणून गेलं पाहिजे असं काही त्यांचं काही नाही आहे. लहानानं पाठवलं म्हणून अभ्य राहावं आणि मोठ्याने पाठवलं म्हणून स्वीकारावं हा फरक नाही. राजाने पाठवलं तरी तेच, आणि कोणी पुढे केलं तरी तेच. सामान्य माणसाने त्यांच्या दृष्टीनं हे सारखं राहू शकतं, ही कळसाची क्षमता आहे, त्यांना ते कळतं. पण त्यामुळं त्यांचं मन अशांत होत नाही, किंवा त्यांनी दिलं म्हणून त्याचा परिणाम होऊन मनाची जी खालीवर हालचाल होते माणसाच्या ती होत नाही. आपल्याला एवढं नाही जमलं तर उचित तरी निदान, कारण त्यांचंच आहे म्हणणं, देवाऱ्यावर विंचवाला देवपूजा नावडे त्याला.
तेथे पैजाराचे काम. हे कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं ना. त्यांना उचितता म्हणजे काय ते पण कळतं. उचित हे मुंगेराव जर सारखं असलं तरी त्यांनी हे सांगितलं, देवाऱ्यावर विंचवाला देवपूजा नावडी त्याला, तेथे पैजाराचे काम. अधमाचे अधम हे सांगणारे कोण? मग शेवटी उद्धटाचे उद्धट जसं आहे तसं त्यांना हे पण कळतंय. म्हणजे उचितता संसारात का वापरावी लागते आणि कुठे वापरायची, फक्त याचं त्यांना भान आहे, त्यांना जाणीव आहे, भान आहे. तेथे पैजाराचे काम. आता बरोबर आहे, त्यांना हे कळतं की देवाऱ्यावर विंचवाला देवपूजा नावडे त्याला, तिथे पैजाराचे काम व्हावे. अधमासे अधम हेही त्यांनी सांगितले, त्यांनाही कल्पना आहे त्याची. तेव्हा यातली जी जगदीशाचे समर्पितता आहे ती साधावी म्हणून त्यांनी, आता हे त्यांचं तर आपण पाहिलं की त्यांची कळसाची समता आहे ना, कधीतरी पोच. देवळाला निघालेला मनुष्य आहे, डोंगरावर देऊळ आहे किंवा कुठेही असं देऊळ आहे, कळस बघून मनुष्य त्या दिशेनं जसा मार्ग मिळेल तसा तसा जात असतो ना, आणि जावं ना, त्याच्याशिवाय देवळात कसा पोचेल. त्यामुळं डोंगराकडे बघून, काय ते देवळाकडे बघून, तिथल्या कळसाकडे बघून मनुष्याने चालत असावं. यासाठी हे सगळे बोट दाखवतात सारखे आणि वागून दाखवतात. तसं प्रत्यक्ष समतेनं वर्तन करून दाखवतात. समता वर्तावी, समता वर्तावी त्यांनी करून दाखवलं तसं. तेव्हा त्या कळसाकडे बघून चालताना उपाय काय हा प्रश्न आहे. ह्या सगळ्यांनी जे चित्त खालीवर होतं त्याला उपाय काय? एक अंतरी समता म्हटलं, जगी उचित वागायचं म्हटलं, दोन्हीमध्ये अडचणी आहेत. तर ह्या सगळ्याला उपाय काय? म्हणून हे पुढचं जे त्यांनी आपल्याला दिलं की ठीक आहे हे अवघड आहे, पण तुम्हाला 2-3 मार्गाने याचे पर्याय देतो. क्षमाधारी चित्ती अखंड श्रीपती, क्षमाधारी चित्ती अखंड श्रीपती, एक तत्व चित्ती ध्यायी देसु, एक तत्व चित्ती ध्यायी देसु. क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपती, क्षमाधरी चित्ती अखंड श्रीपती, एक तत्व चित्ती ध्यायी देसु, एक तत्व चित्ती ध्यायी देसु. समता खंडावी अहंता खंडावी. हे करायचंच असलं तर क्षमाधारी चित्ती एवढा एक मार्ग आहे. कारण हे सगळं घालवायला शेवटी जात नाही म्हणतो आपण ना डोक्यातनं. शेवटी असमाधान काहीतरी आलं की म्हणतो डोक्यातनं जात नाही. की दिवस झाले, हे झालं, ते झालं, पण डोक्यातनं जात नाही. ते डोक्यातनं जात नाही म्हणजे जर क्षमा करून टाकली म्हणजे असं काही लगेच काय पद्धतून टाकलं असं थोडंच येते. डोक्यातनं जायचं कसं? हातातनं तर ठीक आहे एक वेळ, डोक्यातनं जात नाही. तेव्हा क्षमा करणं म्हणजे नुसतं मनाचं, हा मनाचाच अंतरीचाच भाग आहे ना, सगळं अंतर हल्लं त्यामुळेच अंतरंग. तर ते तसं मनातलं आहे. तर मनातून क्षमा म्हणजे मुळामध्ये ही सर्व असमता किंवा जे काही अशांती आहे ती निर्माण करणारे जे जे घटक आपल्याला आत्ता आपण वरच म्हणून ते मुद्दम पाहिले, वेगळेपण आहे, दिलं नाही कोणी, क्षमा करून टाकले त्याला. मी वेगळा आहे असं मला वाटते, पण त्याला नाही ना वाटत. अनेकांना वाटतं मी सुंदर आहे. अरे पण आता त्याला नाही ना वाटत जगाला, मग तुम्हाला नाही देत मानते, आता काय करणार त्याला? बरोबर आहे की नाही? खूप लोकांच्या अशा समजुती असतात स्वतःला की बाबा मी शहाणा आहे. त्यांना नाही वाटत ते तुम्ही शहाणे, तर काय करायचं? मग त्याला नाही त्यांनी बोलावलं किंवा काही नाही विचारलं तर त्याची जे हे असमान करणारे घटक आहेत, उच्च नीच भाव, त्यांनी वागवलं, ठीक आहे, तो त्यांच्या मनाच्या ठेवणीचा भाग झाला. त्यांना तसं वागवू नये हे कळत नसेल. तर हे जे घटक आहेत ते अंतर्यामी सोसणं म्हणजे क्षमा.
क्षमेचा अर्थच मुळात आहे की सहनम सर्व दुःखानाम जसं आहे, तर हे दुःख देतात ना घटक, सहन करणं हे त्याच्यावरचं एक खरी क्षमा. क्षमा म्हणजे आपल्याला माहिती आहे ते एकदमच म्हणजे क्षमा करून टाकले, सोडून दिलं अशा अर्थाने, सोडून नाही, ते सहन केलं. सहन करणं याच्यामध्ये पचवणं असं आहे. पचवलेली गोष्ट परत नाही येत पोटात, पचवून टाकली, पचली म्हणजे पचली, संपलं, आता काय तिचं राहिलं नाही. तर तसं ते अंतरंगात सोसणं, सहन करणं म्हणजे पचवणं. तेव्हा आता काय सांगावं, मध्ये आता व्यवहाराचं सगळं मध्येच आठवतं म्हणून काय राजकारण्यांनी केलं असेल ते असो, अति मोठी मंडळी सगळी, काय बरं वाईट केलं ते त्यांच्या मनाला माहिती. पण एक बरं आहे, त्याने आपल्याला परमार्थाचं मर्म शिकवले, सगळं सहन करायला शिकवलं. संघा क्षमा म्हणजे सहन करणं ना, त्याने सहन करायला शिकवलं. भाजी 20 रुपये 40 रुपये घ्यावी लागेल, ठीक घेत, 80 रुपये ठीक आहे घेतो. हेलिकॉप्टर खातो, खावा, कोळसा खातो, खावा, आपण सहन करतो की नाही? दगडं खातो, चारा खातो, काय धरण पितो, पाणी पितो, काय टँकर खातो, काय लष्कराचे कपडे खावा, आपण सहन करतो. म्हणजे एक प्रकारे परमार्थाला त्याने आपल्याला खूप तयारी केली, म्हणून भारत टिकून राहणार, शंकाच मूळ त्याला मर्म सापडेल. आता अगदी फार शेणगोमूत्रापर्यंत त्या छावणीचं काय करणार आता शेवटी. म्हणजे आता हे मध्येच आठवलं म्हणून सांगितलं, पण एक प्रकारे आपल्याला तालीम चांगली मिळते. हे तर देणाऱ्याचं काय होईल हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण मूळ आपल्याला आहे तालीम, तर ती जाऊ दे, आपलं विषय नाही म्हणून. पण ही जर आपल्याला खऱ्या अर्थाने क्षमाधारी चित्ती अखंड श्रीपती, तर आपण पोटासाठी असमर्थते पोटी हे जे काही सहन करतो ते त्या पोटी करतो, पण त्यापेक्षा भगवंताची इच्छा म्हणून सहन करावं. मला त्याच्यामध्ये मार्ग दिसतो की अरे हेही तोच करतो ना, जो मला समता शिकवतो, जो मला क्षमा धरायला सांगतो, जो मला सहन करायला सांगतो, तो जे हे सगळं चालवतोय, माझाही विरबंज चालवतो ना, तो त्याला उपाशी ठेवला आहे का? नाही, त्याला उपाशी नाही, अजून तो आहे, ठीक आहे, अर्धपोटी आहे, हे आहे, काय एखादी वस्तू नसेल, एखाद्या घरात हे नसेल, ठीक आहे, पण तरीसुद्धा तोच चालवतो. एकदा जर माझी भगवंतच चालवतो अशी धारणा आहे, महाराजच सर्व करतात अशी धारणा आहे, तर तेही तेच करतात. त्यांना बुडवायचं असेल जग, आपल्याला काय करायचं? आपल्याला त्यांनी ठेवलं नावावर ठेवलं आहे, मग तसं आपण राहावं. म्हणजे आपण त्याच्याकडे बघितलं एकदा या दिशेनं, म्हणून म्हटलं जगदीशाशी समर्पितता ही ह्या अर्थाने घेतली की बरोबर लागते. अरे ह्याच जगामध्ये तुकोबा होते ना, ह्याच जगामध्ये ज्ञानेश्वर महाराज, याच विनयसेना महाराज, आत्ता आपण म्हटलं असावे त्यांचं ना, अरे त्यांना काय नव्हतं हे, आता हे वरदानंद त्यांना काय कमी दरात होतं, त्यांना नाही पटलं म्हणून सोडून दिले, प्रिन्सिपलशिप आहे, सोनू मामाने सोडून दिली, नाही पटत, ठीक आहे, पण ते भगवंताशी समर्पित राहिले शेवटच्या क्षणापर्यंत. मग ह्यातलं काय कमी झालं, किती जास्त झालं, त्यांनी चिंता केली नाही. जग ज्याने जगदीश बघतील, माझ्यापर्यंत मला जे काय करता आलं ते मी केलं, त्यांना करता येण्यासारखं त्यांनी नाही केलं. त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवला की तूच हे जग तुझं आहे, तू सांभाळ. म्हणजे जगदीशाशी समर्पितता येते त्यावेळेला सहनम सर्व दुःखानाम. आणि आहेच तसं. आपण काय करू शकतो यातलं मला सांगावं, यातलं नक्की काय करू शकतो, कुठलंही जे आहे त्याला सामोरं जाणं एवढंच करतो आपण, त्याच्यापेक्षा काय करत नाही. जसं आहे तसं जे आहे त्याला सामोरं जाणं. आणि नाहीतरी हे सगळं असं आहे की माणसाला सहन होणार नाही ह्याची यंत्रणाच आहे. सहन होणार नाही याची यंत्रणा आहे की नाही, तुम्ही शिक्षणात जा, न्यायात जा, प्रवेश घ्यायला जा, काय कुठे काही करा, माणसाला सहन होत नाही. आणि सहन होत नाही आणि तसंच सगळं जग जगतं, म्हणजे जगायलाच लागतं, आपणही त्याचेच भाग आहोत. म्हणजे हे बघून तरी निदान वीट येईल, चालते की आपल्याला. नाही जयाला संसाराचा वीट, हे बरं आहे आपलं त्याचं. म्हणजे काय या कुठून तरी सुटायचा मार्ग पाहिजे आपल्याला. नाही जयाला संसाराचा वीट, तया मोक्ष वाट सापडेना.
मोक्षवाट सापडायला हे बरे. सुखात ठेवलं असतं कदाचित भगवंत कुठला आणि काय मोक्षवाट कुठली आणि काय कुठला मोक्षच भोगतोय जणू काय असं वाटावं माणसाला, असं झालं असतं. इथं स्वर्ग नाही आहे, फार उत्तम आहे. काय आहे ते आता काय सांगत नाही, पण जे आहे ते स्वर्ग नाही, म्हणजे ज्याला त्यांचं एक वर्ण नाही काल्पनिक म्हणा, काय आनंदी आहे मनुष्य, सुखी आहे, सगळं आहे, सोबत आहे, सगळं अनुकूलता आहे, सगळं आहे, तसं काही नाही आहे. पदोपदी प्रतिकूलता ठेवलेली आहे. त्यामुळं कुठेतरी हे होईल आणि मग म्हणून परमार्थ सगळा विसावा आहे ना. समर्थ म्हणाले तसं सगळा विसावा होतो. याचं कारण काय, इथं कुठं विसाव्याची जागाच नाही त्याला असं ठेवलेलं आहे. ते रामकृष्ण म्हणायचे तसं, ते जळणीत तो मासा म्हणले जसं तळत ठेवलेलं असतं. आपला नाही विषय, पण असं म्हणतात, आता रामकृष्ण म्हणतात, तर तसं ठेवलेले माणसाला कधी कधी जरा वर धरलं की बरं वाटतं, तेवढंच ते बरं, त्यापेक्षा नाही. कुंडली जाणीव काही बोलणे, काय त्यांनी म्हटलंय, कुंडली जाणीव काही बोलणे, काहीही नाही आता बोलण्यासारखं. कुंडली जाणीव काही बोलणे आता, कळो येईल तैसी करा बाळकाची चिंता. अशी काय कळो येईल तैशी करा बाळकाची चिंता, काय म्हणलं असेल. म्हणजे अशा अवस्थेत तीही माणसं राहिलीत. आपली आपली परिस्थिती, प्रत्येकाला असंच वाटतं शेवटी की तुम्हाला काय कल्पना आहे, खरं आम्हाला काय कल्पना नाही, येणार नाही आली तरी चालेल. कारण प्रत्येकाचं दुःख नावाची चीज तीच आहे. फक्त प्रत्येक नाटकात पात्र वेगळी, प्रसंग वेगळे, स्टेज वेगळं, हे तर चालणारच ना. इतके हजारो प्रपंचात म्हटल्यानंतर तेवढं चालणारच सगळं. पण शेवटी तेच. तेव्हा आता शेवटी मग मनुष्य निदान हे तरी म्हणेल, कळो येईल तैसी करा बाळकाची चिंता. आता काय सांगायचं, माझं काही बोलणं राहिलं नाही असं. आता ही क्षमा जी सांगितली ती दोन्ही प्रकारची आहे. एक अंतरी आपण सोशिक असणं, ह्या सगळ्या प्रसंगांना शेवटी आत घ्यावे तर लागतीलच. डोळे मिटून तर काही व्यवहार नाही होणार, दिसणार, कळणार, आत जाणार, काहीतरी प्रतिक्रिया येणार, ही सगळी आपल्याला पचवून टाकायची आहे. या अर्थाने सहन म्हणजे पचवणं, या अर्थाने क्षमा म्हणजे पचवणं, या अर्थाने ते करणं. अगदी सोप्या एका वाक्यात सांगू का, की स्वतः पृथ्वी होणं. बघा काय जर शक्यता नसेल तर पृथ्वीकडे बघा, काय पृथ्वीवर चाललेलं आहे. एवढं नुसतं एक रस्त्यानं 1 किलोमीटर किंवा काय 2 किलोमीटर आपल्याला शक्य असेल तेवढं चालून बघावं. त्याच्यावर काय काय चाललेलं आहे. कोण 117 मधली बिल्डिंग बांधू म्हणतोय, कोण म्हणतोय खोदून काढीन म्हणतोय, कोण कारण काय काय करतोय, कोण गटार गंगा वाहतीये, काय काय करावं असं मला महाभूत आहे. ते शेवटी उसळलं तर काय करेल सांगता येत नाही. एक तडा गेला तर सगळे ते 117 खाली जातील, एवढी क्षमता आहे. पण सहना पोटाला घालते सगळं. काहीही फेकतोय मनुष्य. विचार करताना जमिनीवर मनुष्य विचार करतोय असं वाटतं का आपल्याला? आपण पाहा ना. म्हणजे सहनशील होणं म्हणजे पृथ्वी होणं. त्याच्यावरच 3 धोंडे मांडून आगही पेटवत आहेत, पाणी होत आहेत, गटाराचं पाणी टाकतात, सगळं चाललेलं आहे. त्याच्यावरच माणसं काय करायचं ते सगळं. जे क्षमा म्हणजे काय आहे, मला पृथ्वी होणं आहे, दुसरं काही नाही. दुसरं एक असं आहे की एका बाजूने आपल्याला हे सगळे टोचतं ना, काहीतरी हे झालं ते झालं असं झालं, हे मनाविरुद्ध ते मनाविरुद्ध अमकं मनाविरुद्ध. काहींच्या तर सगळीच माणसं घरातली मनाविरुद्ध असंही असते. काय आता करावं. एक धड वागेल तर शपथ म्हणतात. आता काय करायचं म्हटलं, असं तर असणार नाही. हाच एक धड वागेल तर शपथ असं मला म्हणायचं, पण म्हणता येत नाही, कारण असं तर होणार नाही. फासली चारीच्या चारी चुकीची नाही, एक बरोबर. असं कसं असेल नाही का. एक व्यवहारानं आपण आपलं काय प्रॉबॅबिलिटी काय म्हणतात ना, ते स्टॅटिस्टिक्समध्ये तसं आपल्याला काही कळत नाही जास्त, पण प्रॉबॅबिलिटी म्हणतात स्टॅटिस्टिक्समध्ये ही प्रॉबॅबिलिटी. असं कसं असेल की फक्त चांगलं एक माणूस धड वागेल तर शपथ, अरे असं कसं असेल. ही जी सगळी आहेत बाकीची, त्यातलं कोणीतरी धड असलं पाहिजे. हेच उलटं त्याच्यात 4मध्ये आहे काय केवढा टोक. तेव्हा हे का मी सांगितलं तर ह्याचा सगळ्याचा विचार मनामध्ये येतो ना त्या प्रत्येकाचा, आणि तो टोचतो. मग ते टोचत राहून त्याच्यावर ध्यान करीत बसण्यापेक्षा अखंड श्रीपती ध्यायचं. क्षमा
अखंड श्रीपती एक तत्व चित्ती ध्यायी जेसु एक तत्व चित्ती ध्यायी जेसु एक तत्व चित्ती ध्यायी जेसु. ध्यानच करायचं तर मग त्याचंच करू. हे कशाला पाहिजे? यांचं ध्यान करून काय होणार आहे? आपलं काय होणार ते आपल्याला माहितीच आहे. एवढंसं जरा मनात विचार आला तर अस्वस्थता आहे तिथं. त्याचं ध्यान आणि जात नाही डोक्यातनं. ते एखादं चांगलं घडलं तर त्याचं ध्यान नाही होत एक वेळ. एवढंसं वाईट झालं तर त्याचं ध्यानच. एखाद्या रस्त्यावरनं चालताना अगदी सोबत सांगतो, एखाद्या रस्त्यावरनं चालत गेल्याचं, कुठल्या रस्त्याला काटा लागला तो रस्ता बरोबर लक्षात असतो बघा. इतके रस्ते आपण चालतो, पण त्या रस्त्याला आम्ही गेलो तेव्हा काटा लागला होता, एवढं माणसाच्या बरोबर लक्षात असतं. म्हणजे ती एक काय आहे असं दुःखाचं ते गणित काय कळत नाही, पण ते पचवता येत नाही, सहन होत नाही. मग जर चित्तानं ध्यानच करायचं असेल तर एक तत्व चित्ती ध्यायचे. क्षमाधारी चित्ती अखंड श्रीपती एक तत्व चित्ती, तेच एक तत्व चित्ती ध्यायचे एका बाजूने. दुसऱ्या बाजूनं याही ओळीवर विचार करावा की हे सगळं आम्ही करतो. पृथ्वीसारखं होणं म्हणजे क्षमा, असं आपण म्हटलं. क्षमा धारण करणं म्हणजे पृथ्वी होणं, असं एक बाजूने बघितलं. भगवंताचंच रूप आहे शेवटी. जेव्हा श्रीपती अखंड काय करतो तो क्षमाधारी चित्ती. आमच्याकडे जर पाहिलं असेल, आपल्याला लोकांच्याकडे पाहिल्यावर असं वाटतं, त्यांना आपल्याकडे पाहिल्यावर कसं वाटत असेल. क्षणभर विचार करतो बाबा की बाबा मी जे काही चालवलेलं आहे सगळं आयुष्यभर, काय काय जे केलं ते जर पाहिलं तर क्षमाधारी चित्ती अखंड श्रीपती हेच खरं. म्हणूनच आपल्याची इतका चांगला वागतो. कसं ती चिखलात बडी उडून पाडतो, परत हातपाय धुतो. ते लहान मुलाचं कसं चाललेलं असतं आपण पाहिलं असेल. किती तुम्ही हे करा, ते फळ्या लावा, हे करा, काय करा, कधीतरी फळी राहते बरोबर, भरा बाहेर जाते, मातीत जाऊन सगळे डोक्याला फासून येणं. तर आई काय करते, अरे इतकं लहान रांगणारं मुले ते काय करणार होता? आई काय नाही, उचलती सरळ आणि नळाखाली धुवून एकदा परत पुसून, आता जायचं नाही अजिबात. त्याला काय कळते आता जायचं का जायचं नाही, जायचं म्हणजे काय, नाही म्हणजे काय, त्याला काय कळते, काय कळत नाही. थोड्या वेळा नाही गेली की पुन्हा सगळ्या मातेत चारवायला सुरू. मला वाटतं काय फारसं काय आपण आपण विचार करून बघा की काय असेल वेगळं. तरी सुद्धा श्रीपती क्षमा धरू नये, क्षमाधारी श्रीपती. तर तेच आपलं तत्व लक्षात ठेवावं. हे बाकीचं काही लक्षात ठेवण्यासारखं नाही, आपलं नाही आहे काही, इतरांचं काही लक्षात ठेवण्यासारखं नाही. एक श्रीपती तेवढा ध्यानी ठेवावा आणि त्याचंच चित्ताने स्मरण करीत असावं. म्हणून काय होतं की, आणि ते स्मरण तसं राहत नाही. म्हणजे हे सगळं कळलं की भगवंत आपल्यासाठी सतत क्षमाधारण करतो आहे, म्हणूनच आपलंच वर्तन आपण 10 वर्षापूर्वीचं, 5 वर्षापूर्वीचं, 15 वर्षापूर्वीचं बरोबर म्हणू शकत नाही. म्हणतो की अरे काय वागत होतो मी, असं आपण म्हणतो. भगवंत तेव्हाही होता, आत्ताही आहे, पुढेही असणार आहे, अजून जे काय करणार आहे त्याच्यासाठी. त्यावेळेला त्यानं काय पाहावं, इन द लॉंग रन आपल्या भाषेत काय म्हणावं त्याने. मग त्यावेळेला त्यांनी क्षमा केली, आत्ताही क्षमेनंच पाहतोय आणि क्षमेच्या दृष्टीनंच पुढेही पाहणार आहे. ज्याला मी चांगलं काय काय ते म्हणणार, काय विकास विरोध काय ते काय जे काय म्हणणार आहे ज्याला वागण्याला, त्याला सगळ्याला तो पक्ष क्षमाच म्हणणार आहे, तो सगळं बोटीच घालणार आहे ना. मग त्याची आठवण ठेवली तर म्हणून क्षमाधारी चित्ती अखंड श्रीपती असा जो श्रीपती आहे त्याचं सतत ध्यान कर, म्हणून त्याला मार्ग सांगितला ना. जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी. माणसांना अवघड वाटतं, मला नाही असते असं तर मध्ये मध्ये समजा राम राम रामकृष्ण हरी, काय त्याला जे हरी हरी असं वाटलं म्हणावं. तसं काय फार कोण काय आपल्याला काय म्हणणार नाही. हा म्हणजे सांगून ठेवतो कोणा काटा असं म्हणणं राम राम असं मध्ये म्हटलं काय झालं तर घरातल्या नाही हे वाटेल की काय सिनेमाच्या गोळी गुणगुणतो तेव्हा कुठं काय कोण म्हणतो. मजा तेवढंच आहे ते समजायचं आपण त्यांच्या दृष्टीनं. तसं गुणगुणत असावं रामकृष्ण हरी. काय होतं
की आपल्याला असं वाटतं की म्हणजे मगाशी म्हटलं तसं की माझे काय तुम्हाला सांगायचं प्रपंचाची अवस्था. अरे जे कोण भेटलेलंच नसतं एवढं सांगायला ते मुळात. त्याचं स्वतंत्र आणखीन काय ते दुःख वगैरे सगळं असल्यामुळे. म्हणून आपल्याला एक रहस्याची गोष्ट म्हणून सांगून ठेवतो की निर्गुण ब्रह्म, निर्गुण काय भगवंत मूळ, दिसत तर काही नाही आहे. तर निर्गुणाला सोसावं लागत नाही, निर्गुणच आहे तर सोसावं लागत नाही अशी आपली समजूत होऊ नये म्हणून सगुण अवतार आहेत आणि संत आकाराला येतात. या दोन गोष्टींचे रहस्य काय माझ्या लक्षात आलेलं आहे की निर्गुणाला काही सोसायला लागत नाही आणि त्यामुळं ते असं राहतं असं आपल्याला वाटू नये म्हणून अवतार हे सगुण झाले आणि संतही सगुणात वावरतात. म्हणजे निदान कळेल तरी अरे त्यांना सुद्धा प्रपंच आहे. बरे झाले देवा बैल कर्कशा, हे बरे झाले त्यांनी म्हटलं पण बैल कर्कशा म्हणजे मला तसं नाही म्हणायचं. मला असं म्हणायचं की असं असतं प्रपंचामध्ये काय पुरुष आहे कर्कश असेल तो हे करत असेल त्रास देत असेल काय, पण हे त्यांना आहे. हे असून ते बरे झाले कसे म्हणू शकतात म्हणजे त्यांना काहीतरी अजून सापडले. हे आपल्याला कळावं, नाहीतर काय त्यांची गोष्टच वेगळी हो की झालं आपण मोकळं झालो तर तसं नाही येते. त्यांची गोष्ट तसलीच आहे, फक्त गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे त्यांचा. तो निर्गुणाचा कळायचा नाही म्हणून आपल्यात आले आणि आपल्यामध्ये वावरले. तेव्हा ते व्हावं म्हणून सगुण अवतार. कोण राज्याभिषेकाच्या दिवशी असं कोणी सांगितलं म्हणून वनात जाईल, काय करायचं स्टे आणेल की तिथंच कॅवेट आधी सगळं करून काय हो नाही म्हणून. मग ते त्यांना भोगावं लागलं. ते भोगावं लागलं का भोगावं लागलं तर असं भोगावं लागतं. आयत्या वेळेला प्रमोशनच्या लिस्टला आपलं नाव नसतं आणि आपल्याला कळलेलं असतं की आपलं आहे आणि आयत्या वेळेला लिस्ट डिक्लेअर होत त्यात नाव नाही. असं कसं काय झालं? तसं त्यांचं पण झालं. आयत्या वेळेला नाव नव्हतं. अरे रामाचं झालं तर आपलं तर काय झालं तिकडं असं होईल हे पटेल म्हणून हे रहस्य म्हणून सांगून ठेवलं की त्यासाठी ते झाले. तर त्यांच्याकडे बघावं नाथ महाराज निवृत्तीनाथांच्याकडे बघावं, ज्ञानेश्वरांच्याकडे बघावं. काय सहन केलं असेल काय त्याला काय अर्थच नाही म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही असं. तर ते झालं, चोखोबा झाले, सगळे झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने. आता एकनाथांसारखी शांतीमूर्ती ती त्यानं सुद्धा ते हरी पण ते भेटलेच का नाही शेवटी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ह्याने एवढं सगळं जगासाठी ज्ञान उघडं करून ठेवलं आणि त्याच्यावर त्याने एवढा वितंडवाद करून तो मनुष्य मुलगा घर सोडून काशीला गेला. ह्याच्यापेक्षा आता काय आता आणखी नसायचं मला सांग. त्याला मुलगा वेगळा राहतो म्हणलं आपल्याला लगेच आलं डोक्यात ह्याच्या. म्हणजे हे लगेच वाटतं ना. नाथांकडे बघा, त्यांच्या मुलाच्या डोक्यात वेगळं राहावं असं चालत. कारण फक्त आता त्या काळातली होती, आजच्या काळातली ते तेच ते. त्यामुळं हे नाथ असल्यामुळं म्हणजे निवृत्तीनाथांचे एकनाथ असल्यामुळं ते एकनाथ महाराज असल्यामुळं आपल्याला हॉटेल असतं असं असू शकतं आणि त्याच्यावरनं तो भांडू शकतो आणि लिहून घेऊ शकतो. लिहून घेतलं त्यांनी त्यांच्याकडून क्षमा मागाय म्हणजे उलटच झालं. वडिलांनी जगाला मार्ग दाखवला वेगळा भागवत धर्म त्यांच्याकडनं लिहून घेतलं की बाबा मी हे करणार नाही. संस्कृतमधलं हे आहे ते संस्कृत मराठीत सांगणार नाही. अरे मराठीला मिळावं म्हणून ती ज्ञानेश्वर माऊलींनी धडपड केली. म्हणजे काय असू शकतं हे याच्यासाठी हे असे ठेवलेले आहेत. तर त्यांनी ते कसं पचवलं असेल त्याला क्षमा म्हणू, त्याला सहन म्हणू असं. तेव्हा तशी ती ही जी काही आहे ही प्रपंच ही खरं सांगायचं तर म्हणजे प्रारब्ध ह्या अर्थाने भोगभूमी आहे. अनेकांना वेगळ्या अर्थाने भोगभूमी वाटते. ते खरं नाही आहे. ते माणसाला जमिनीवर आणतं. तर अक्षरशः इथे फटक्याची तरतूद आहे, शाल घालण्याची तरतूद आहे. असली प्रपंच भूमी आहे. आपण ते दोन्ही लक्षात ठेवावं आणि सोडूनही द्यावं आणि ही आपली नामभूमी आहे, ध्यानभूमी आहे असं ठरावं. आपल्या वाट्याला आलेली आहे ती ध्यानभूमी आहे, नामभूमी आहे, गुरुभूमी आहे असं लक्षात ठेवलं. चालू दे काय चाललं आहे जगाचं, काय चाललं आहे चालू असं म्हणता येईल. नाही तर यातनं बाहेर नाही पडता येणार. आणि यातून बाहेर पडताना आधार फक्त नामाचा आहे, फक्त नामाचा आहे हे आपल्याला हे व्हावं, मनावर बिंबावं म्हणून हे पुढचं सगळं त्यांना सांगणं आलेलं आहे. कारण आपल्याला काय होतं माहिती का की जरी ऐकलं तरी आणखीन एकदा कोणीतरी तेच सांगितलं की जरा खरं वाटतं. तेच आणखीन एकदा तिसऱ्याने सांगितलं की खरं वाटतं. आपल्याला असं वाटतं की नाही की डॉक्टरांच्याकडे आता ये त्यांनी सांगितलं
आता नवीन दवाखाना असला तर ऑपरेटर्स करायला लागेल असं सांगतात. म्हणजे मी कोणाबद्दल काय म्हणतो, मग सर्वसाधारण असं होतं जुन्या डॉक्टरांच्याकडे आपण म्हणतो ना सेकंड ओपिनियन घेऊन वगैरे. सेकंड ओपिनियन घेतली की ते म्हणतात यात काय ऑपरेट करायचं का नाही, हे औषध गोळ्याने बरं होईल. अर्थात त्यांचा दवाखाना जुना असतो म्हणून म्हणत असतील कदाचित, काय कोणा ठेवू. पण सेकंड ओपिनियन म्हणले की आपल्या इथे सेकंड ओपिनियन आहे बघा. नाम हाची मंत्र, नाम हाची मंत्र, नित्य नाम सार. नाम हाची मंत्र, नित्य नाम सार. दुसरा विचार घेऊन, दुसरा विचार घेऊ नको, दुसरा विचार घेऊ नको. काही दुसरा विचार घ्यायची गरज नाही. नामापेक्षा दुसरं काय का वगैरे सेकंड ओपिनियन वगैरे अजिबात नाही. इकडे एकच आहे, तिथून हरिमुखे म्हणा, बाकी काय नाही, एकच आहे. नाम हाच मंत्र आणि नित्य नाम सार, दुसरं काही सार नाही. आणि खरोखर तेच कामाला येतं. वेळ आली की नाही की नामच आठवतो, बाकी काय नाही. कोणाचा काय आधार वाटत नाही, काय नाही, कोणाचं काय नाही. पैसा नाही, नामकरीन, इस्टेट नाही, लॉकर नाही, काय नाही. नाम नित्य सार. या क्षणी शेवटी ते सुद्धा सांगत नाही का आपल्या डॉक्टर आता आमचे प्रयत्न झाले. म्हणजे काय आता पुढे काय राहिला तर प्रयत्न, तेव्हा आपलं तुमचं काय असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आपलं म्हणजे कोणाला विचारा, हे करा ते करा काय, किंवा आपलं काय नामस्मरण तुमचे काय असेल ते करा आपलं. तेव्हा नाम हेची सार, नाम हाची मंत्र, नाम हेची सार. दुसरा विचार पुन्हा वाटेल कुठेतरी की कदाचित एखादा दुसरा मार्ग चांगला असेल. दुसरा विचार घेऊ नको, दुसरा विचार घेऊ नको. सावरतावी अंता कंडावी, समतावरतावी अंता खंडावी. नित्य सुख घ्यावे नामचे अनुभवावे, नित्य सुख घ्यावे नामचे अनुभवावे. तरीच सुख पावे इही लोकी, तरीच सुख पावावे इही लोकी. काय नामाविषयी शंका राहू नयेत म्हणून इतक्या वेळा परत सांगितलं की परत विचार दुसरा करू नका, हे होणार नाही. आणि हे सांगितलं ना आपल्याला त्याची खात्री होत नाही. म्हणून आणखीन एक मध्ये अडचण आहे की हे सगळं केलं तरी सुद्धा कुळाचार, कुळधर्म, शास्त्र, आमकं तमकं किती गोष्टी अजून पर्याय आहेत असं वाटतं. हे स्वाभाविक आहे, इतके संस्कार झाले म्हणून वाटतं. पण त्यांना काय म्हणायचं एवढं जरा या बाबतीतही लक्षात ठेवले बरं. जसं नाम हाचे मंत्र, नाम काय आहे, नाम नित्य नाम सार, ते नित्य सार असलेली गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टीत सार नाही असं नाही, पण तात्पुरतं आहे. एखादा मनुष्य नाही का आपल्या मनाप्रमाणे वागतो, गॅरंटी देईल उद्याची नाही, उद्याची नाही गॅरंटी. आज ठीक आहे, आज बरे वागले, आजपर्यंत बरे वागले, तसं आहे. उद्याची नाही खात्री. मग ते तसं आहे, ते नित्य आहे, ते सार आहे, ते तरीच सुखभाव आहे असं सार आहे, त्यानंच सुख होईल. कारण ते नित्य सार आहे. बाकीची सगळी सार आहेत त्यातल्या विषयामध्ये, त्यातल्या घटनामध्ये, त्या सगळ्यात सार आहे. नाही असं नाही, प्रत्येक गोष्टीत सार आहे, पण नित्य नाही कुठलं त्यातलं. नाम हे असं एकच सार की जे नित्य आहे, म्हणून नित्य सार म्हटलं. आता दुसरं आपल्याला वाटतं ते आहे. आणखीन एक अजून एक मध्ये अडचण राहते घेताना. अन्य शास्त्रे भजता नाही पै मुक्तता, अन्य शास्त्रे भजता नाही पै मुक्तता, अन्य शास्त्रे भजता नाही पै मुक्तता. हरि नाम गाता मुक्ती
नाम गाता मुक्ती रोकडी, हरी नाम गाता मुक्ती रोकडी. हा एक डोक्यात विषय असतो की हे करून बघू का ते, अनेकांना असं हे वाचून बघू का ते वाचून, हे पुस्तक आणि ते पुस्तक, आमकशास्त्र बघून ह्यात काय सापडेल का त्यात काय सापडेल का, ज्योतिषात काय सांगितलं आमक्यात काही अन्य शास्त्री भदता नाही पै मुक्तता स्वच्छ. हे जे सांगतात त्यांचा अधिकार काय आहे हा विचार करा. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात अन्यशास्त्री भदता नाही पै मुक्तता, म्हणजे एवढ्यावरनं तरी नक्कीच नसली पाहिजे एवढी खात्री आहे. तेव्हा हरिनाम गाता मुक्ती रोकडी एवढी ज्यांना खात्री आहे, म्हणून नाथ महाराज शेवटी म्हणाले जे ते खरं. निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा, एक रूप ध्यान मनी ध्यातु सदा. समता वर्तावी अखंडाखंडावी, समता वर्तावी अहंताखंडावी. तेणेची पदवी मोक्ष मार्ग, तेणेची पदवी मोक्ष मार्ग. समता वर्तावी अहंताखंडावी, समता वर्तावी अहंताखंडावी, समता वर्तावी अहंताखंडावी. आणि सगळं आपल्यासमोर सार आहे त्या रूपाने ठेवलं. 18 ऑगस्टला गेल्या वर्षी निवृत्तीनाथांचं संकीर्तन सुरू झालं होतं. जुलै आला, ते म्हणतील अरे लोकांना काही नामस्मरण करू द्या असे नको व्हायला. पुढचा शनिवार आहे असं म्हणजे विचार आहे. सुट्टी त्यांच्या हातात असेल तीच होईल. तेव्हा आता लगेच 22 आता एकादशी आली, दुसऱ्याच दिवशी आहे, द्वादशीला आहे. द्वादशीला आहे ते बरं आहे, म्हणजे किती झालं तरी म्हणजे समजा समारोप करावा वाटला नाथांच्या संकीर्तनाचा तर चांगला आहे. 20 आहे ना, 19ला हे आहे एकादशी आहे, 20ला शनिवार आहे, त्या दिवशी द्वादशी आहे. तर एखादा त्यांचं आता शेवट सगळ्यांचं सगळ्यात जर काय कोणावर गुरुगोविंद दो खडे का केला गोपाय तसं आहे, बोले अरे गुरु आपण जन गोविंद मेला आहे, तसं शेवटी गुरूंच्यावर प्रेम असतं. तसं एखादा नाथांचा गुरुपर जर अभंग घेता आला तर घेऊ. 22ला गुरुपौर्णिमाचं लगेच, त्यामुळं तो बरोबर पर्वकाळ असा आहे. एकादशी आहे, दुसऱ्या दिवशी द्वादशी आहे. त्या दिवशी समाप्ती केली तर का थोडा काही ना काहीतरी प्रसाद पण घेतात, द्वादशीच आहे असं योग आलेला आहे जुळून. तर असं लक्षात ठेवू. आपल्याला बघू आता काय निवृत्तीनाथांची जी इच्छा असेल तसं होईल. आणि आपल्याला हे सगळं असं वाटतं एकदम कळसाकडे बघतोय, ठीक आहे, आपलं पाऊल ठेका सोडायचं नाही, कधीतरी ते येतच ह्याची आपल्याला खात्री. जो त्या दिशेनं आणि कळसाकडे बघून चाललेला आहे, हे मागे पुढे होईल, दिंडीत सुद्धा होतं, मागे पुढे होतं, पण तरीसुद्धा तो तिथे जाऊन पोचतो ह्याची आपल्याला खात्री आहे. त्या खात्रीनं त्यांना जे मिळालं ते फळ आपल्याला मिळालं. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. थोडी माया जाळ संकीर्तने, थोडी माया संकीर्तने, संकीर्तने. निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे
निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ भवजळ काया पंचतत्व माया भवजळ काया पंचतत्व माया भजन उपाया पंढरी रावो भजन उपाया पंढरी रावो पंढरी रावो निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ तारक पंढरी प्रसिद्ध विमातीरी तारक पंढरी प्रसिद्ध विमातीरी ब्रीदे चराचरी बोले वेदू ब्रीदे चराचरी बोले वेदू बोले वेदू निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ माया मोह जाळ ममता निखळ माया मोह जाळ ममता निखळ सेविता सकळ होय हरी सेविता सकळ होय हरी होय हरी निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ फळ सकळ गोपाळ थोडी माया जाळ संकीर्तने थोडी माया संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ जानकी जीवन स्मरण